आपण निघालो आहे नाशिकला आणि आम्ही पहिला हॉल्ट घेतला आहे श्री दत्त मध्ये आणि काय आणलंय अरे वा वडापाव इकडचा हा आहे वडापाव मस्तपैकी छानसा वडापाव आहे आणि चहा पितो फ्रेश झाले चहा पिऊन तर मी तुम्हाला वडापाव खाऊन सांगते कसा आहे क्रिस्पी क्रिस्पी गरम 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 क्रिस्पी वडापाव आहे बाय नक्की ट्राय आणि मोफत वडापावचा चुरा घेऊन आलेलो आहे आम्ही आम्ही नाशिकला चाललोय सनसेटचा टाइम झालाय आणि आम्ही श्री दत्त मध्ये थोडा टाइमपास केला श्री दत्तचा वॉशरूमही छान आहे जर तुम्ही ऑन द वे श्री दत्त क्रॉस करत असाल तर तुम्ही तिकडे ब्रेक घेऊ शकता ब्युटिफुल सनसेट बघायला मिळते आपल्याला गाडीच्या मागच्या सीटवरनं तिथे समृद्धीचं काम चाललंय आणि आमच्या गाडीचं बोटीत रूपांतर झालंय त्यामुळे थोडासा खरबडीत रोड आलेला आहे हे बघा समृद्धीचं काम चालू आहे समृद्धी एक्सप्रेस वे मुंबई टू नागपूर सह्याद्रीची पर्वतरांग दिसते समोर नाशिकला जातानाची मस्त रोड आहे आहा हा सुंदर देखावा बघत बघत आम्ही नाशिकला पोचतोय आता 7:15 वाजलेत आणि आम्ही आलोय घाटण देवीला आणि आकाशात छान स्टार्स दिसतात आणि हे आहे घाटण देवीचं मंदिर चला आपण बघूया मंदिर छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 कसारा घाटात सगळेच घाटण देवीच्या मंदिरात थांबतात ब्रेक घेतात नमस्कार करतात आणि पुढे जातात ही आहे घाटण देवी मंडळी आम्ही आहोत कसारा घाटात आणि आताच तुम्हाला घाटण देवीचं मंदिर दाखवलं आणि तिच्या आशीर्वादाने आता आपल्याला काय बघायला मिळणार आहे बघा ते आणि समोर जो दिसतोय ना तो स्ट्रीट लाईट नाहीये
काय मून मस्त चंद्र आणि म्हणजे आता कॅमेऱ्यातनं ठीकठाक दिसेल पण खऱ्या डोळ्याने काय दिसतोय माहितीये तारे दिसत आहेत कॅमेऱ्यात एवढेच येत आहेत पण आपल्याला निवडाईजनी मस्तच दिसतात। घाटनदेवी मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही पुढे मानसमध्ये आलोय। हे आहे मानस रिसॉर्ट। छान आहे, ब्रेक घेऊ शकता तुम्ही घाटात, इथे तुम्ही स्टे पण करू शकता। हे आमचे यजमान बाय बाय मानस रिसॉर्ट। असा सुंदर देखावा रोज रोज बघायला मिळत नाही। हे क्षण डोंगर माथ्यावरच अनुभवता येतात। सो माझे हे सुंदर क्षण मी तुमच्याबरोबर शेअर करते। तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि नाशिकची पूर्ण माहिती नाशिकच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळेलच। तिकडे मी वेगवेगळे व्हिडिओ टाकलेलेच आहेत, तर नाशिकची प्लेलिस्ट पण चेक करा। चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्ह नोटिफिकेशन पण तुम्हाला येईल। कुठल्याही डेस्टिनेशनला जर काही असे सुंदर क्षण आम्ही अनुभवत असू तेव्हा मी नक्की लाईव्ह येणार आहे। तर ते लाईव्ह नोटिफिकेशन तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा। नाशिक फ्रीवे आणि अशा प्रकारे आपण नाशिकमध्ये एंट्री केलेली आहे आणि आपण आज रात्री स्टे करतोय भगवानदास खिमजी हॉटेल। हे प्युअर वेज जैन हॉटेल आहे। याचे डिटेल्स मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत देईन।